आज मी पैसे देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 23 नोव्हेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज महिलांना पैसे भेटणार याच्याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडे आत्ताच प्राप्त झालेली आहे. आता आचारसंहिता संपलेली आहे, त्यामुळे पैसे भेटण्यास कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. आणि यातच म्हणजे आता 6व्या अधिक 7व्या हप्त्याची देखील घोषणा झालेली आहे आणि 6वा अधिक 7वा हप्ता कधीपर्यंत महिलांच्या खात्यावर जमा होणार याच्याविषयी देखील संपूर्ण माहिती आपल्याकडे आत्ताच प्राप्त झालेली आहे. आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आज दिनांक 23 नोव्हेंबर 2024 आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठीची बातमी असणार आहे. आता महिलांना पैसे जे आहेत ते आजपासून भेटण्यास सुरुवात होणार आहे, परंतु यामध्ये एक अट दिलेली आहे सरकार यांनी. काही निवडक महिलांनाच आजपासून पैसे वाटप केले जाणार आहेत. त्यामध्ये काही निवडक महिलाच अशा असणार आहेत की त्या या योजनेसाठी पात्र असतील किंवा त्याच महिलांना फक्त पैसे वाटप केले जाणार आहेत. नेमकं कोणत्या बँकेत पैसे येणार, कोणाच्या खात्यावर पैसे येणार किंवा कोणत्या महिलांना सर्वाधिक पैसे भेटणार, ही माहिती आपल्याकडे आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. परंतु चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील. आत्ता फक्त याच महिला पात्र म्हणजे कोणत्या महिला असणार आहेत की ज्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असणार आहेत. अशा महिला असणार आहेत की ज्या महिलांनी इतर कुठल्याच योजनेचा लाभ घेतलेला नाही. जर तुम्ही इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेतला असेल तर मग मात्र तुम्हाला ₹1सुद्धा इथून पुढे भेटणार नाही. आणि याच्या अगोदर पैसे भेटलेले आहेत ते वसूल केले जाणार का, किंवा काही महिलांनी काय केलेले आहे तर त्या महिलांना संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहेत किंवा इतर 2 ते 3 योजनेचा लाभ घेत आहेत आणि तरीसुद्धा लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत फॉर्म भरला होता आणि फॉर्म भरल्याच्या नंतर त्यांनी परत पुन्हा एकदा पैसे उचलले आहेत लाडकी बहीण योजनेचे. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु सध्या तरी त्यांच्यावर कोणतीच कारवाई ॲक्शन घेतली जाणार नाही. परंतु बातम्यांच्या सोर्सद्वारे मिळाल्याच्या नंतर काही लोक सांगत आहेत की पैशांची वसुली करण्यात येणार. परंतु मित्रांनो, हे सरकार देणारं आहे, घेणारं नाही. त्यामुळे पैसे एकदा वाटल्याच्या नंतर परत वसूल करायचा काहीच प्रश्न येत नाही. फक्त एक गोष्ट होणार आहे ती म्हणजे तुमचा फॉर्म जरी अप्रूव्ह असेल, सर्व गोष्टी ओके असतील आतापर्यंत, परंतु तुम्ही जर इतर संजय गांधी असेल किंवा इतर कुठल्या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर मग मात्र तुम्हाला इथून पुढे येणारा हप्ते जे असतील, डिसेंबरचा हप्ता असेल, जानेवारीचा हप्ता असेल किंवा इतर कुठलाही हप्ता असेल तर त्या हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार नाही. ही गोष्ट महिलांनी लक्षात घ्यायची आहे. आणि आता महिलांचा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न होता, सर आतापर्यंत पैसे भेटले नाहीत किंवा महिलांचा प्रश्न होता आमचे राहिलेले थकीत हप्ते कधीपर्यंत येणार, 6वा अधिक 7वा हप्ता कधी भेटणार. म्हणजे प्रत्येक हप्त्याची तारीख जी आहे तुम्हाला मी आज सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्ष देऊन ऐका, संपूर्ण पहा, व्यवस्थितरित्या पहा, स्किप करू नका. स्किप केल्याच्यानंतर तुम्हाला भरपूर गोष्टी ज्या आहेत तुम्हाला लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि संपूर्ण पहा. आतापर्यंत पैसे का भेटले नाहीत याचे कारण आता तुम्हाला मी लगेच स्पष्ट करून सांगतो. सर्वात प्रथम म्हणजे आतापर्यंत पैसे भेटले नाहीत याचं पहिलं कारण होतं ते म्हणजे एक तर तुम्ही फॉर्म जो आहे तो लेट भरलेला आहे. लेट म्हणजे कधी, तर तुम्ही जवळपास जुलै ऑगस्टच्या नंतर फॉर्म भरलेला आहे. ज्या महिलांनी ऑगस्टच्या नंतर फॉर्म भरलेला आहे अशा महिलांना अजूनपर्यंत ₹1सुद्धा आला नाही. आणि त्यामध्ये देखील काही बहिणी अशा आहेत की त्या बहिणींनी ऑक्टोबर ते सप्टेंबरपर्यंतसुद्धा फॉर्म भरलेले आहे. त्यामुळे जर तुम्ही उशिरा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे. त्याची तारीख देखील आपण व्हिडिओच्या थोडी पुढे सांगूया. परंतु अशा महिलांना, ज्या महिलांनी फॉर्म लेट केल्यामुळे त्यांना थोडी वाट बघावीच लागणार आहे. त्याच्यानंतर काही महिलांचा हा प्रश्न होता, सर आम्ही फॉर्म तर लवकर भरला आहे, ऑगस्टमध्येच फॉर्म भरला आहे, सर्वात अगोदर फॉर्म भरला आहे, तरीसुद्धा अजूनपर्यंत आमच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. हे देखील ही देखील महिलांची भरपूर अडचण मोठी होती. कारण की त्यांनी फॉर्म लवकर भरला, सर्व गोष्टी ओके केल्या, आधार कार्ड लिंक देखील केले, परंतु पैसे जमा झाले नाही. तर याचे एकच कारण आहे ते म्हणजे तुमचा फॉर्म स्क्रुटिनीमध्ये अडकला होता. म्हणजे काही तांत्रिक अडचण आल्यामुळे तुमच्या फॉर्मची परत छाननी करण्यात आलेली होती आणि त्या छाननी अंतर्गत थोड्या काही गोष्टीवरून किंवा काही अडचणीवरून तुमचा फॉर्म पेंडिंग टाकण्यात आला होता. आणि त्याच्यानंतर तुम्ही रिसबमिट देखील फॉर्म केलाच असेल आणि त्या हिशोबाने म्हणलं तर तुम्हाला उशीर झालेला आहे पैसे भेटण्यासाठी. आता दुसरा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न होता बहिणींचे राहिलेले थकीत हप्ते कधीपर्यंत बहिणींच्या खात्यावर जमा होणार. हे पहा, ज्या महिलांचे पैसे राहिलेले आहेत त्यांना फक्त ₹1,500 आलेले आहेत, 4,500च आले आहेत. टोटल म्हणजे 5 हप्त्याचे पैसे आतापर्यंत महिलांना भेटायला पाहिजे होते, ते म्हणजे ₹7,500 आतापर्यंत भेटायला पाहिजे होते. परंतु काही महिलांना मात्र ₹1सुद्धा भेटला नाही किंवा
7,500 रुपये तर नाही भेटले, फक्त 4.5, 3.5 किंवा 1,500 रुपयेच भेटलेले आहेत. तर हे थकीत हप्ते कधीपर्यंत जमा होणार? तर हे पहा, आत्ताची सर्वात मोठी आणि जबरदस्त अपडेट असणार आहे ही. आजपासून महिलांच्या खात्यावर पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व निकाल लागणार आहे आणि मुख्यमंत्री कोणीही येऊ 48 तासाच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, फक्त जर मुख्यमंत्री चेंज झाले किंवा इतर गोष्टी झाल्या तर फक्त एक गोष्ट होऊ शकते, ती म्हणजे योजनेचे नाव चेंज होऊ शकते. मग महालक्ष्मी योजना असेल किंवा इतर योजनेचे नावाखाली ती योजना चालू शकते, परंतु योजना अजिबात बंद पडणार नाही. आता महिलांचा पुढचा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा प्रश्न होता, तो म्हणजे 6व्या अधिक 7व्या हप्त्याची तारीख आम्हाला सांगून टाका. नेमकं कधी पैसे येणार आम्हाला 6व्या अधिक 7व्या हप्त्याची? तर ती तारीख देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. हे पहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात स्पष्टरित्या सांगितले आहे की आता 7वा अधिक 7वा हप्ता जो आहे तो आम्ही किती देणार आहोत, तर 2100 रुपये प्रत्येक महिन्याला आम्ही देणार आहोत. 2,100 रुपये म्हणजे. त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही, तुम्हाला 2 हप्ते सोबतच येणार आहेत. 2100 अधिक 2100 म्हणजे टोटल किती झाले? 4,200 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्री यांनी त्यांच्या जाहीरनाम्यातच केलेली आहे. त्यामुळे आता घाबरायची गरज नाही. आता फक्त पैसे बँकेत जाऊन काढण्याची वेळ आहे फक्त आता. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, 6वा अधिक 7वा हप्ता देखील तारीख सांगून टाकतो लगेच तुम्हाला. ही तारीख असणार आहे 24 तारखेच्या नंतरपासून तुमच्या खात्यावर 6वा अधिक 7वा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. 2100 अधिक 2100 असे मिळून 4200 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. आता कोणत्या बँकेचे खाते लागेल, की ह्या बँकेत जर आमचे खाते असेल तर आम्हाला सर्वात अगोदर पैसे भेटतील किंवा पैसे आमच्या खात्यावर जमा होतील. तर हे पहा, बँक सर्वात प्रथम म्हणजे अशी बँक पाहिजे की ती चांगली बँक पाहिजे. पतसंस्था काही असेल तर त्यात मात्र पैसे येण्यास भरपूर अडचणी येत आहे. त्यामुळे सरकारी बँक म्हणा किंवा मोठी बँक म्हणा जर असेल, पहिली बँक तुम्हाला सांगून टाकतो, जी की सर्वांना माहिती देखील आहे आणि परत सांगण्याची गरज मला वाटते, ती बँक म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. या बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे तुमच्या खात्यावर जमा होत आहेत आणि याच्या अगोदरही महिलांच्या खात्यावर ते पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत. त्यामुळे टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये जर खाते असेल तर पहिल्या धडाक्यालाच तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर दुसरी बँक म्हणजे कोणती असणार आहे, तर हे पहा, दुसरी बँक असणार आहे आपली SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. या 2 नंबरची बँक असणार आहे, कारण की ही एक राष्ट्रीयकृत बँक आहे आणि या बँकेत देखील आधार कार्ड भरपूर महिलांचे लिंक होते आणि त्यामुळे पैसे या महिलांना देखील लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. आता याच्यानंतर तिसरी आणि चौथी बँक कोणती असेल, तर महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, मग HDFC बँक असेल, कोटक महिंद्रा असेल किंवा इतर कोणती युनियन बँक आहे. परत अशा भरपूर बँका आहेत की त्या बँका चांगल्या आहेत, मोठ्या बँका आहेत आणि त्या बँकेमध्ये पैसे देखील लवकरात लवकर महिलांच्या खात्यावर जमा होत आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला तुमचे आधार कार्ड लिंक लागते बँकेला. आधार कार्डवरच पैसे पडतात. त्यामुळे जे आधार कार्ड बँकेला लिंक असेल त्याच बँकेत पैसे जे आहेत ते जमा होत आहेत. आता काही महिलांचे आधार लिंक नव्हते, त्यांनी लिंक केले देखील आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले देखील, परंतु काही महिलांचे आधार कार्ड लिंक असून सुद्धा पैसे येत नाही. तर त्यांनी एकदा आपल्या खात्याचे स्टेटस जे आहे ते चेक करायचे आहे. खाते ॲक्टिव्ह आहे की डिॲक्टिवेट आहे, नेमकं विषय झाला आहे काय ते देखील बँकेत जाऊन तुम्ही चौकशी करा. आमच्या खात्यामध्ये पैसे पडतात का किंवा पैसे काढता येतात का, ही देखील एकदा चौकशी करून घ्या. कारण की ज्या बँकेचे खाते सर्व गोष्टी ओके आहेत अशा बँकांनाच पैसे जे आहेत ते सर्वात अगोदर भेटत आहेत. याच्यानंतर लाडकी बहीण योजनेचा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा मुद्दा मुद्दा म्हणजे काय राहतो, तर हे पहा, आता शिलाई मशीन देखील महिलांना लवकरच मिळणार आहे. ही गोष्ट देखील तुम्ही ऐकलेलीच असेल आणि ती सत्य देखील आहे. कारण की शिलाई मशीन देखील फॉर्म जे आहे ते नवीन फॉर्म, हे बघा, गेल्या वेळेस फॉर्म सुटले होते ठीक होतं, परंतु आता नवीन फॉर्म शिलाई मशीनसाठी ते देखील लवकरच सुटणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत अर्ज करता, कशा प्रकारे करायचा, काय करायचा, कधी करायचा, संपूर्ण माहिती आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. आपण फक्त तुमच्यासाठीच प्रत्येक अपडेट असेल, छोटी असेल, मोठी असेल किंवा अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असेल, तर हे याच्या अगोदरही आपण पैसे जे आहे ते आल्याच्या अगोदरच तुम्हाला आतापर्यंत माहिती सांगितलेली आहे. कारण की जेव्हा सुरुवातीला पहिला हप्ता येणार होता त्या दिवशी कोणीही कोणताच इतर चॅनल तुम्हाला सांगत नव्हता की पैसे कधी येणार, काय होणार, परंतु आपण ज्या दिवशी सांगितले त्याच्या दुसऱ्या दिवशीच पैसे तुमच्या खात्यावर जमा झालेले आहेत. त्यामुळे ही अपडेट देखील तुम्ही विसरायची नाही आणि त्यामुळे व्हिडिओला एक लाईक तर 100% बनत आहे मित्रांनो.
आणि अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यास भरपूर मेहनत लागते आणि त्यामुळे अपडेट देखील आम्हाला शोधावे लागतात. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करत जा. काय होतं विषय, तुम्ही व्हिडिओ बघता, सर्व गोष्टी करता, परंतु तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत. तर मित्रांनो, सबस्क्राईब करा. अत्यंत फ्रीमध्ये आहे, कुठल्याच प्रकारचे पैसे लागत नाहीत आणि लाईक करायला सुद्धा अत्यंत फ्री आहे. त्यामुळे सबस्क्राईब करूनच व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता 24 नोव्हेंबरपासून तुम्हाला पैसे तुमच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर 24, 25, 26 म्हणजे असे 2-3 दिवस कंटिन्यू पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतच राहणार आहेत. त्यात कुठलीच अडचण येणार नाही. फक्त तुम्हाला बँकेत पैसे आल्याच्यानंतर लवकर लगेच जाऊन काढून घेऊ शकता तुम्ही. पैसे जाणार कुठे नाहीत, परंतु लवकर काढलेले चांगले असते. त्यामुळे बँकेत गेलात की पैसे लगेच आले पैसे की लगेच काढून घ्या. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही प्रश्न असेल तुमचा, तर आपल्यासाठी कमेंट सेक्शन्स ओपन आहे मित्रांनो सर्वांसाठी. तुम्ही जाऊन डायरेक्ट कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही कमेंट करू शकता. आणि कुठल्याही प्रकारची अडचण जर आली तर मग मात्र तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्हाला पैसे जे आहेत ते लवकरात लवकर भेटणार आहेत. आणि जर इतर तुमचा काही प्रश्न असेल किंवा आपण एक ईमेल देखील मुख्यमंत्र्यांना ईमेल देखील करणार आहोत ज्या महिला राहिलेल्या आहेत, त्यामुळे कमेंटमध्ये आम्हाला पैसे भेटले नाहीत असे सांगू शकता तुम्ही. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला माहिती काय करायचं. आणि येणारा हप्ता देखील लवकर तुमच्या खात्यात जमा होणार आहे. उद्या सर्वात जबरदस्त अपडेट घेऊन येणार आहोत. त्यामुळे धन्यवाद.